नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र अकॅडमी युट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे। जे विद्यार्थी एसएससी जीडी भरती 2026 ची तयारी करताय, ज्यांची परीक्षा 23 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होणार आहे, त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे। कारण बऱ्याच मुलांच्या मनामध्ये डाऊट असतो की एसएससी जीडी ची परीक्षा मराठीमध्ये देता येत असते का। आता हे बऱ्यापैकी तुम्हाला माहिती असेल की एसएससी जीडी ची जी काही परीक्षा आहे ती मराठीमध्ये देता येते, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, बऱ्याच मुलांनी काय केलेलं असतं, फॉर्म भरता वेळेस तुम्हाला एक ऑप्शन असतो फॉर्म भरताना की मीडियम ऑफ एक्झामिनेशन, तुम्हाला तिथं परीक्षाचं माध्यम निवडावं लागत असतं। मग परीक्षाचं जे काही माध्यम आहे, बरेच मुलं काय करतात, फॉर्म भरताना मराठी निवडतात, एखाद्या वेळेस हिंदी निवडतात, कधी कधी इंग्रजी निवडतात, कधी कधी त्यांनी वेगवेगळ्या कॅफेवाल्याकडून फॉर्म भरून घेतलेला असतो, एखाद्या मित्राकडून फॉर्म भरून घेतलेला असतो, ज्याला काही कळत नाही अशाकडून कधी कधी फॉर्म भरून घेतात। फॉर्म भरणं म्हणजे भरणं, बरोबर आहे। म्हणजे अशा पद्धतीनं बऱ्याच मुलांच्या चुका झालेल्या असतात। मग तिथं जे काही मीडियम ऑफ एक्झामिनेशन असतं ते खूप जास्त महत्त्वाचं असतं। तिथं तुम्ही जर हिंदीमध्ये सिलेक्ट केलं तर तुम्हाला परीक्षा नंतर मराठीमध्ये देता येईल का, इंग्रजीमध्ये तुम्हाला जे काही महत्त्वाचे क्वेश्चन आहे ते अटेम्प्ट करता येईल का, अशा प्रकारचे बरेच प्रश्न जे काही मुलांच्या मनामध्ये ते गोंधळ निर्माण करत असतात। आजच्या व्हिडिओमध्ये त्याबद्दलच आपण सगळी माहिती बघणार आहे। एसएससी जीडी परीक्षा मराठीमध्ये देता येत असते का, आणि ज्यावेळेस आपण आपले जे काही ऑनलाईन फॉर्म चालू होत असतात, ऑनलाईन फॉर्म चालू झाल्यानंतर आपण जो काही मीडियम ऑफ एक्झामिनेशन म्हणजे परीक्षेचा माध्यम असा जो काही पर्याय असतो, ऑप्शन असतो, तो आपण सिलेक्ट केल्यानंतर तिथं आपण जर हिंदी सिलेक्ट केलं किंवा इंग्रजी केलं किंवा मराठी केलं तर इतर भाषेमध्ये आपल्याला त्या ठिकाणी ऑन द स्पॉट किंवा ऍट द टाइम ज्यावेळेस तुम्ही परीक्षा देणार आहे तर परीक्षेच्या वेळेस तुम्हाला ते चेंज करता येईल का, दुसऱ्या भाषेमध्ये देता येईल का, ही सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहे। म्हणून पूर्ण जो काही व्हिडिओ व्यवस्थित डिटेलमध्ये बघायचा आहे। बरेचसे जे काही डाऊट आहे मुलांच्या मनामध्ये ते सगळे डाऊट तुमचे या व्हिडिओमध्ये क्लिअर होणार आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय बघा की डिसेंबर महिन्यामध्ये तुमची एसएससी जीडी भरतीची जी काही जाहिरात आहे ती जाहिरात आली होती 1 डिसेंबर 2025 पासून तर 31 डिसेंबर 2025 पर्यंत तुमचे फॉर्म भरून घेतले गेले होते। आता याची जी काही परीक्षा असणार ती कधी असणार, 23 फेब्रुवारी। इथं त्यांनी दिलं होतं की फेब्रुवारी ते एप्रिलच्या महिन्यामध्ये असणार आहे, पण नंतर त्यांनी परत एक हे टाकली नोटीस सेल्फ स्लॉट बुकिंग बद्दल। तिथं त्यांनी डायरेक्ट सांगितलं की 23 फेब्रुवारी पासून तुमची परीक्षा चालू होणार आहे, त्याच्यासाठी सेल्फ स्लॉट बुक करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे। आता सेल्फ स्लॉट बुकिंग कधी चालू होणार त्याच्याबद्दल सुद्धा आपण व्हिडिओ बनवणार आहे, आणि ज्यावेळेस सेल्फ स्लॉट बुकिंग चालू होणार आहे त्यावेळेस लगेच तुम्हाला अपडेट दिल्या जाईल कशा पद्धतीनं स्लॉट बुक करायचा असतो, काय प्रोसेस असते, सगळी माहिती देण्यात येईल। घाबरून जाऊ नका, आणि मेन म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं, तीनदा चेक करत बसू नका की कधी सेल्फ स्लॉट बुकिंग येणार, कधी चालू होणार, कधी काय होणार। ज्यावेळेस चालू होणार त्यावेळेस आम्ही तुमच्यापर्यंत ते पोहोचवण्याचा प्रयत्न करू, जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर। त्यामुळे तुमचा जो काही अभ्यास चालू आहे तो तुमचा अभ्यास चांगल्या प्रकारे चालू ठेवा। तुमची सेल्फ स्लॉट बुकिंग सुद्धा लवकरच सुरू होणार आहे, ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळेस आपण ते तुम्हाला सांगू। बघा, परीक्षा तुमची 23 फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे, बरोबर आहे। आता यांनी इथं जे काही नोटिफिकेशन आहे एसएससी जीडी 2026 च्या भरतीचं नोटिफिकेशन आहे, या नोटिफिकेशन मध्ये त्यांनी डायरेक्टली सांगितलंय बघा इथं की तुमची जी काही परीक्षा आहे ती कोणत्या भाषेमध्ये तुम्हाला देता येत असते, ज्या काही वेगवेगळ्या रिजनल लँग्वेज आहे त्या नेमक्या याच्यामध्ये कोणकोणत्या कन्क्लूड आहे त्या सगळ्याबद्दल आपण एकदा माहिती बघणार आहे। पण त्याच्या अगोदर सगळ्यात महत्त्वाचं, जे विद्यार्थी एसएससी जीडी भरतीची तयारी करताय त्यांच्यासाठी आपल्या महाराष्ट्र अकॅडमी ऍपवरती ही मराठी माध्यम बॅच उपलब्ध आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या बॅच मध्ये आपण 25 मॉक टेस्ट सोडवायला देणार आहे, जेणेकरून येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला चांगल्या प्रकारे मदत होईल। तुम्हाला तुमचा स्कोर कशा पद्धतीनं आपला स्कोर येतोय, काय काय चुका आपल्याकडून होतोय, या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळतील। मग जे मुलं त्या ठिकाणी मराठीमध्ये पेपर देणार असेल त्यांनी नक्की त्या ठिकाणी ही बॅच घ्यायची आहे। या बॅच मध्ये 25 टेस्ट सुद्धा तुम्हाला आपण उपलब्ध करून देणार आहे या भरतीसाठी, त्याचबरोबर पुढच्या भरतीसाठी सुद्धा ही बॅच अतिशय महत्त्वाची असणार आहे। सगळी जी काही टीम तुम्हाला या बॅच मध्ये शिकवायला आहे ती वेगवेगळ्या पदांवरती निवड झालेली, त्याचबरोबर वेगवेगळ्या पदांच्या मुलाखती दिलेली टीम तुम्हाला शिकवायला असणार आहे। बॅच घ्यायची असेल तर आपलं महाराष्ट्र अकॅडमी ऍप डाउनलोड करा। बॅच बद्दल कोणती माहिती पाहिजे असली तर दिलेल्या नंबरवर सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता, ठीक आहे। आता बघूया माहिती। बघा, हा तुमचा एक्झामचा पॅटर्न असतो, याबद्दल तुम्हाला अगोदर 2-4 वेळेस मी सांगितलेलं की एक्झाम पॅटर्न कशा पद्धतीने असतो, किती प्रश्न असतात, किती मार्कासाठी असतात, वेळ किती भेटत असतो, निगेटिव्ह मार्किंग किती भेटत असते, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की तुम्हाला क्वेश्चन किती अटेम्प्ट करायचे। इथं जी काही निगेटिव्ह मार्किंग असते ती 0.25 असते, आणि 2 मार्क तुम्हाला परीक्षेला मिळत असतात। एका प्रश्नाचे डायरेक्ट किती मार्क मिळतात, 2 मार्क मिळतात, आणि निगेटिव्ह मार्किंग 0.25 असते। म्हणजे तिथं तुम्हाला अंदाजी टोले मारणं खूप जास्त महत्त्वाचं, मारावेच लागणार आहे, कारण निगेटिव्ह मार्किंग खूप कमी आहे। 4 क्वेश्चन चुकले तेव्हा 1 मार्क जाणार, पण 4 पैकी 1 जरी बरोबर आला तर 2 मार्क येणार, म्हणजे तुम्ही 1 प्लस मध्ये तरी, ठीक आहे। आता बघा, यांनी इथं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा दिलेला आहे तो भाषे संबंधित, की ऑल द क्वेश्चन्स विल बी ऑफ द ऑब्जेक्टिव्ह मल्टिपल टाइप, द कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन विल बी कंडक्टेड इन इंग्लिश, हिंदी, इंग्रजीमध्ये तुम्ही प्रश्न सोडू शकतात, हिंदीमध्ये सोडू शकतात, अँड 13 रिजनल लँग्वेजेस, आसाम, बेंगाली, गुजराती, कन्नडा, त्याच्यानंतर कोकणी, मल्याळम, मणिपुरी आणि मराठी,
आपली ही जी काही मराठी मातृभाषा आहे त्या मराठी मातृभाषेमध्ये सुद्धा SSC GD चा पेपर देता येत असतो. त्यांनी डायरेक्टली त्या ठिकाणी नोटिफिकेशन मध्ये दिलेलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट लक्षात आली की SSC GD ची जी काही परीक्षा आहे ती तुम्ही मराठीमध्ये देऊ शकता. हे क्लिअर झालं. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट की ऍट द टाइम तुम्हाला ते चेंज करता येत असतं का त्या ठिकाणी. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं बघा, इथं सुद्धा त्यांनी अजून एका ह्याच्यामध्ये दिलेलं आहे की तुमची जी काही CBT एक्झाम आहे ही CBT एक्झाम 13 रिजनल लँग्वेज मध्ये तुम्हाला देता येईल. त्या 13 रिजनल लँग्वेज या सगळ्या दिलेल्या इथं या लँग्वेज मध्ये तुम्हाला तो पेपर देता येणार आहे. ते बाकीचे प्रश्न सोडवता येणार आहे. आणि इथं आपली मराठी सुद्धा आहे, म्हणजे मराठी भाषेमध्ये सुद्धा तुम्ही हा जो काही पेपर आहे तो पेपर देऊ शकतात. आलं लक्षामध्ये. आता ज्यावेळेस तुम्ही परीक्षा देणार आहे CBT एक्झाम तुमची 23 फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे. मग 23 फेब्रुवारी पासून सुरू झाल्यानंतर तुम्हाला तुमचा स्लॉट स्वतः घ्यायचा आहे. 25 तारीख, 27 तारीख, 30 तारीख जी तुम्हाला घ्यायची असली ती तारीख घेतल्यानंतर त्या दिवशी तुमची परीक्षा असेल. आणि परीक्षा ही ऑनलाईन फॉर्मॅट मध्ये होत असते. तुमच्या समोर एक PC असतं, कम्प्युटर असतं. त्या कम्प्युटरवरती तुम्हाला काय करावं लागत असते, ती ऑनलाईन एक्झाम अटेम्प्ट करावं लागत असते. एक्झाम अटेम्प्ट करताना काय होत असतं, अशा प्रकारे इथं तुम्हाला क्वेश्चन आला समजा, इथं काहीतरी लिहिलेलं आहे तुम्हाला की A+B अशा पद्धतीमध्ये हे सूत्र, त्याच्यानंतर खाली 4 ऑप्शन असतात. इथं कोपऱ्यामध्ये एक लँग्वेजचा ऑप्शन असतं बघा, लँग्वेजचं ऑप्शन. कशाचं ऑप्शन असतं, लँग्वेजचं. मग इथं तुम्हाला मराठी, इंग्रजी अशा पद्धतीने त्या ठिकाणी काय असतं, ऑप्शन असतं. तुम्हाला इंग्रजीमध्ये सोडवता येतं, मराठीमध्ये सोडवता येतं, इंग्लिश हिंदीचं ऑप्शन असतं. त्याचबरोबर ज्यावेळेस तुम्ही परीक्षा सुरू व्हायच्या अगोदर तुम्हाला ते एक ऑप्शन विचारतात की तुम्हाला कोणत्या रिजनल लँग्वेज मध्ये परीक्षा द्यायची आहे. मग तिथे वेगवेगळ्या लँग्वेजेस येत असतात. जरी तुम्ही फॉर्म भरताना हिंदी निवडलेलं असलं तरी तिथे एक ऑप्शन येत असतो की तिथं मराठी, कोकणी झालं, बंगाली झालं असे ऑप्शन येत असतात 13 रिजनल लँग्वेजचे. मग ज्या काही भाषा आहे, ज्या भाषेमध्ये तुम्हाला पेपर द्यायचा असला ऍट द टाइम सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी निवडू शकतात आणि त्या भाषेमध्ये सुद्धा तो प्रश्न अटेम्प्ट करू शकतात. ऑन स्क्रीन ज्यावेळेस परीक्षा चालू आहे त्यावेळेस सुद्धा ते तुम्ही करू शकतात. त्या बाबतीत अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, गोंधळ निर्माण होऊ द्यायचं नाही. सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न होता तो आता तुमच्या डोक्यातून निघला असेल की फॉर्म भरताना मी अशा गोष्टी केलेल्या आहे, हिंदी सिलेक्ट केलेलं आहे, पण नंतर मला मराठीमध्ये एक्झाम देता येते का, तर मराठीमध्ये एक्झाम देता येत असते. अगोदर तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरताना कोणत्याही भाषेमध्ये परीक्षेचं माध्यम कधी कधी इंग्रजी होत असतं कोणाकोणाकडून, मग इंग्रजीमध्येच पेपर येणार का, तर अशातली कोणतीही गोष्ट नसते. ठीक आहे. मग परीक्षा जी द्यायची तुम्हाला तुम्ही ज्या भाषेमध्ये द्यायची असेल, ज्या भाषेमध्ये तुम्हाला सोपं जात असेल त्या भाषेमध्ये तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकतात. आता बघा, इथून पुढे तुम्हाला जे काही दिवस उरलेले जवळपास 17-18 दिवस आहे. ज्या स्लॉटमध्ये तुम्ही त्या ठिकाणी परीक्षा देणार असाल त्याच्यानुसार तुमच्याकडे थोडे दिवस उरलेले. मग या थोड्या दिवसाचं जे काही नियोजन आहे एकदम चांगल्या पद्धतीने तुम्ही केलं पाहिजे. गणिताला, बुद्धिमत्ताला आणि हिंदीला तुम्ही तुमची त्रिसूत्री मानली पाहिजे, कारण 80 पैकी 60 प्रश्न इथून येतात. 60 प्रश्न इथून येणं म्हणजे 120 मार्क पक्के होणं. आणि 109 वरती मागच्या वर्षीचा कट ऑफ लागला, मागच्या भरतीचा. म्हणजे ह्या 3 विषयावरती जर तुमची कमांड असली, 120 पैकी तुम्ही 90-100 जरी इथं घेऊन आले तर या ठिकाणी तुम्हाला 20 मार्क कसे बी मिळणार आहे. 40 पैकी 20 मार्क कसे बी मिळणार. इथं निगेटिव्ह मार्किंगचा एक इम्पॅक्ट आहे. म्हणजे तुम्ही एखादा प्रश्न समजा आता 1, 2, 3, 4 हे 4 प्रश्न आहे. या 4 प्रश्नाचे उत्तर मला येत नाही. मग मी काय केला, 4 जणाला सी 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 असा अंदाजी टोला मारला. मग माझा एक अंदाजी टोला लागला. किती टोला लागला, 4 पैकी 1 टोला लागला. 1 टोला लागला, 1 प्रश्न बरोबर आला तर माझे मार्क किती होणार, 2 मार्क. एका प्रश्नासाठी मला 2 मार्क मिळाले. किती मार्क मिळाले, 2 मार्क. माझे किती चुकले रे, 1, 2, 3 चुकले. मग 3 गुणिला किती, 0.25. कारण 1 चुकल्यानंतर 0.25 वजा होणार आहे. 3 चुकल्यानंतर किती होतील, तर 0.75 वजा होतील. म्हणजे 1 मार्क सुद्धा तुमचा वजा होणार. तरी आपण समजलं की 1 मार्क वजा झाला तर 2 मार्क ऑलरेडी भेटलेले त्या प्रश्नांचे. 1 मार्क वजा होऊ द्या, पण 1 मार्क तुम्हाला शिल्लक मिळतोय ना, 1.25 मार्क जास्तीचे मिळत आहे. म्हणजे ह्या वेगळ्या टेक्निक तुम्हाला त्या ठिकाणी अप्लाय करावं लागणार आहे. परीक्षा देताना वेगळ्या गोष्टी केल्यानंच त्या ठिकाणी सक्सेस भेटत असतो. म्हणून अशा काहीतरी वेगळ्या गोष्टी करायच्या, समजून घ्यायचा पॅटर्न की परीक्षेमध्ये आपण काय काय करू शकतो, कसा स्कोर वाढू शकतो, अंदाजी टोला मारायचा आहे तर त्याची पद्धत काय. कारण ह्याच परीक्षेसाठी, बाकीच्या परीक्षेत मी तुम्हाला सांगणार नाही. जिथं तुम्हाला परीक्षेसाठी 1 मार्क मिळत असतो आणि 0.25 ची निगेटिव्ह मार्किंग असते तिथे सुद्धा मी म्हणन की टोले मारत बसायची गरज नाही. जिथं तुम्हाला एखाद्या वेळेस 0.33 ची, 0.50 ची अशी निगेटिव्ह मार्किंग आहे तिथं तर जेवढं येतं तेवढं सोडवलं पाहिजे. पण अशा परीक्षेमध्ये जिथं प्लस मध्ये 2 मार्क मिळत असतात आणि निगेटिव्ह मार्क 0.25 असतात तिथं नक्कीच तुम्ही सगळे प्रश्न अटेम्प्ट केले पाहिजे. 80 च्या 80 प्रश्न तुम्ही सोडवले पाहिजे. मग त्यासाठी गणित एकदम चांगलं पक्क करून ठेवा. बुद्धिमत्ताचा तर एकही मार्क जायला नको. जे काही 20 क्वेश्चन आहे त्या 20 क्वेश्चन मधला एखादा चुकला तर चुकला,
कारण एवढं सोपं बुद्धिमत्ता असतं. त्यानंतर गणितामधले 2-1 क्वेश्चन चुकू शकतात, कारण गणित थोडंसं टफ लेवलचं विचारू शकतात ते. आणि मागच्या भरत्यामध्ये गणित थोडंसं टफच विचारलेलं आहे त्यांनी, मीडियम लेवलचं, जास्त सोपं विचारलं नाही. आणि हिंदी एकदम सिंपल असती. जर तुमची रिडिंग जरी चांगली असेल, या हिंदीमध्ये तुम्हाला शब्दार्थांचं रिव्हिजन जास्तीत जास्त करायचंय शेवटच्या पेजमध्ये. जेवढं जास्तीत जास्त रिव्हिजन तुम्ही करणार आहे त्याचा तुम्हाला येणाऱ्या भरतीमध्ये खूप मोठा फायदा होणार आहे. म्हणून जास्तीत जास्त रिव्हिजन करायचं, हिंदीचे शब्दार्थ जास्तीत जास्त वाचायचे. वन वर्ड सबस्टिट्यूशन, शब्दसमूहाबद्दल एक शब्द असतं, त्याच्यावरती प्रश्न येतात. जे काही सिनोनिम, अँटोनिम आहे, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, यावरती वारंवार परीक्षेला प्रश्न विचारत असतात. मग या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहे की आपल्याला येणारी जी काही परीक्षा 23 फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे, त्या 23 फेब्रुवारी पासून सुरू होणाऱ्या परीक्षेसाठी नेमकं आपण काय वेगळ्या गोष्टी केल्या पाहिजे, कसा पॅटर्न आपण त्या ठिकाणी अप्लाय केला पाहिजे आणि कोणत्या विषयाला जास्तीत जास्त महत्व दिलं पाहिजे. काय बोललो मी तुम्हाला की आपलं जे काही गणित आहे, गणिताचे 20 प्रश्न येणार आहे. 20 प्रश्नांसाठी 40 मार्क आहे. हातातले मार्क आहे तुमच्या. 2 क्वेश्चन कुठेतरी चुकत्या, पण याचा पॅटर्न फिक्स असतो. कशा पद्धतीने प्रश्न येत असतात त्याच्यासाठी अगोदरच तुमच्यासाठी व्हिडिओ बनवलेला आहे की शेवटच्या 20-25 दिवसामध्ये तुमचा प्लॅन काय असला पाहिजे. त्याच्यानंतर बुद्धिमत्ताचे 20 प्रश्न, त्यातला तर एक पण चुकू देऊ नका. हिंदी तर हातातलाच खेळ तुमचा, जास्तीत जास्त रिव्हिजन करा. जीके मध्ये बी स्टॅटिक जीके तर पाठच करून टाका, तोंडपाठ. जर सिलेक्शन घ्यायचं असेल आणि तुम्ही मन लावून अभ्यास करत असाल तर स्टॅटिक जीकेचेच प्रश्न तुम्हाला 20 पैकी 8 ते 9 येतात. स्टॅटिक जीके मध्ये काय विचारणार ते, कोणत्या खेळामध्ये किती खेळाडू असतात, एखादा वाद्यकारक आहे, एखादं वाद्य आहे समजा. मी म्हणलं आता आपल्या भाषेमध्ये पियानो आहे, पियानोच्या रिलेटेड एखादा चांगला संगीतकार असन समजा, तो वाजवणारा एखादा फेमस झालेला व्यक्ती असन, त्याच्याबद्दल ते प्रश्न विचारत असतात. मग ह्या वेगळ्या गोष्टी करायच्या, हेच लक्षात घ्यायचं, त्यानं तुमचा स्कोर वाढत असतो. आणि प्लॅनिंग ठरलेली पाहिजे तुमची की मला एवढं एवढं करायचंय, हे तोंडपाठच करायचंय. आणि जे परीक्षेला येतं ते तर तोंडपाठच करा. स्टॅटिक जीकेचे तुम्हाला 8-9 प्रश्न येत असेल तर आधी स्टॅटिक जीके करून घ्या, ते जास्तीत जास्त वाचून घ्या. बाकीचा इतिहास, एन्शियंट हिस्ट्री वाचतो, प्राचीन इतिहास वाचत बसतो, मध्ययुगीन वाचत बसतो. प्राचीन मधलं कधी काय विचारतील सांगता येत नाही, एवढा मोठा सिलेबस आहे ना, काय काय वाचणार. पण जे हातातलं आहे ते तोंडपाठ करून टाका. जेवढा कमी सिलेबस तुमच्याकडे असला तेवढा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये फायदा होईल, तेवढं जास्त रिव्हिजन करण्याचं तुम्हाला काय भेटणार आहे, वेळ भेटणार आहे. जास्तीत जास्त PYQ सोडवा, कारण PYQ वरून तुम्हाला त्या ठिकाणी अंदाज लागेल. ह्या वेळेस पासून जी काही तुमची परीक्षा आहे त्या परीक्षेची कंपनी चेंज झालेली आहे. मग ते परीक्षेचा पॅटर्न बदलू शकतात एका वेळेला, क्वेश्चनची लेवल कमी जास्त करू शकतात, थोडेसे टॉपिक इकडे तिकडे होऊ शकतात. मग PYQ वरती भर न देता तुम्हाला मॉक टेस्ट वरती भर द्यायचा. इथं जास्तीत जास्त मॉक टेस्ट द्यायचे आहेत. 60-80 प्रश्न जे असतात तुमचे, ते 80 प्रश्न असलेल्या ज्या काही मॉक टेस्ट आहे ते जास्तीत जास्त कमीत कमी परीक्षेच्या अगोदर 10 मॉक टेस्ट सोडवा. या 10 मॉक टेस्टचा तुम्हाला काय फायदा होणार आहे, तुमच्या ज्या काही सिली मिस्टेक होत असतात की बाबा मला हा ऑप्शन निवडणं होतं, मला तर ह्या प्रश्नाचं उत्तर येत होतं पण चुकीनं माझ्याकडून हे सिलेक्ट झालं, म्हणजे ह्या जे काही वेगवेगळ्या चुका आपल्याकडून होत असतात त्या चुका तुमच्याकडून होणार नाही. त्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय तर जास्तीत जास्त मॉक टेस्ट सोडवा. जास्तीत जास्त मॉक टेस्ट सोडवल्यानंतर तुमचा स्कोर नक्कीच वाढेल, कारण चुका कमी होतील, तुम्हाला पॅटर्न कळण, प्रॅक्टिस होईल तुमची जास्तीत जास्त. त्यासाठी आपली जी काही बॅच आहे त्या बॅच मध्ये आपण भरपूर साऱ्या मॉक टेस्ट दिलेल्या आहे. त्याच्यामध्ये फुल टेस्ट आहे, टॉपिक वाईज सुद्धा टेस्ट आहे. म्हणजे गणिताचे जे 20 प्रश्न येत असतात ते सेपरेट घेतलेले टॉपिक नुसार, जी काही हिंदीचे प्रश्न येत असतात ते सेपरेट घेतलेले, जीकेचे सेपरेट, बुद्धिमत्ताचे सेपरेट, अशा वेगवेगळ्या टेस्ट. आणि ज्या काही 80 मार्काच्या असतात तुमच्या 80 क्वेश्चन 160 मार्क, अशा पॅटर्न मधल्या ज्या काही फुल टेस्ट आहे त्या फुल टेस्ट सुद्धा आपण भरपूर साऱ्या तुम्हाला दिलेल्या आहे. म्हणून आपली बॅच नक्की घ्या. येणाऱ्या भरतीमध्ये तुम्हाला त्या बॅचचा खूप जास्त फायदा होणार आहे. याच्यामधल्या ज्या काही टेस्ट आहे त्या टेस्टच्या टाईपचेच प्रश्न तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये येऊ शकतात. त्याचा येणाऱ्या परीक्षेमध्ये खूप जास्त फायदा होऊ शकतो. आपला सगळ्यात महत्वाचा पॉईंट काय होता तो तुम्हाला कळाला असन, क्लिअर झाला असन. त्यामुळे जी काही आपली मराठी भाषा SSC GD मध्ये मराठी भाषेतून पेपर देता येत असतो का, काय काय प्रोसेस असते. मग अगोदर आम्ही मीडियम ऑफ एक्झाम असं वेगळं निवडलं, असं आमच्याकडून चुकी झाली. मग येणाऱ्या परीक्षेमध्ये, येणाऱ्या ज्या 23 फेब्रुवारी पासून जी परीक्षा तुम्ही देणार आहे त्या परीक्षेमध्ये आम्हाला बाहेर काढलं जाणार का, काहीतरी चूक होणार का, हिंदीमध्येच द्यावं लागणार, मराठीमध्ये द्यायची इच्छा असली तरी, या सगळ्या गोष्टी तुमच्या आतापर्यंत क्लिअर झाल्या असतील. अजून तुम्हाला कोणताही डाऊट असला तर कमेंटमध्ये तुम्ही नक्की विचारू शकतात. तुमची जी काही प्रत्येक अडचण आहे ती अडचण सोडवण्याचा आपण प्रयत्न करू आणि एकदम चांगल्या प्रकारे इथून पुढे अभ्यास करा. थोडेच दिवस तुमच्याकडे बाकी आहे, या दिवसाचं एकदम चांगल्या प्रकारे नियोजन करा. कारण एकदा भरती आली रे आली, नंतर भरती येणार तर आहेच आहे, पण कॉम्पिटिशन किती वाढणार. तुम्ही ऐकलं असन की SSC GD परीक्षेमध्ये जे काही आर्मी अग्निवीरचे विद्यार्थी आहे त्यांना रिझर्वेशन दिलं जाणार आहे BSF मध्ये 50%. म्हणजे BSF चे 14,000 जागा आहे तर 7,000 जागा गायब. कोण घेऊन चाललं, अग्निवीर. त्याच्यामध्ये एक सर्व्हिसमॅन वेगळे, ते वरचे 2-4%, बरोबर की नाही, ते काही घेऊन चालले. त्याचबरोबर स्पोर्ट्सवाले वेगळे,
म्हणजे इथं तुमचं जे काही कॉम्पिटिशन असणार आहे ते खूप टफ होणार आहे. आणि हळूहळू सीआरपीएफ मध्ये सुद्धा अग्निवीर येतील, त्यांना रिझर्वेशन भेटन. म्हणजे त्यांच्यासाठी ते वाईट आहे असं नाही म्हणतो मी, पण तुमच्यासाठी ते त्या ठिकाणी चॅलेंजिंग आहे की तुमचं कॉम्पिटिशन वाढणार आहे. पण ह्या भरतीपासून ते लागू नाही होणार आहे, पुढच्या भरतीपासून लागू होणार आहे. त्यामुळे ह्या भरतीमध्ये तुमच्याकडे जो चान्स आहे तो चान्स मिस करू नका. जास्तीत जास्त अभ्यास करा, जेवढा जास्त रिव्हिजन करता येईल तेवढं जास्त रिव्हिजन करा, जास्तीत जास्त मॉक टेस्ट सोडवा, जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये चांगल्या प्रकारे स्कोर आला पाहिजे आणि तुमचं सिलेक्शन येणाऱ्या भरतीमध्ये नक्की झालं पाहिजे. ठीक आहे, या अपडेट बद्दल तुम्हाला कोणती अडचण असली तर नक्की कमेंटमध्ये विचारू शकता. जय हिंद.